नाव सांगा तुमचं. मनीषा ज्योतिराम गोडगे. तुम्हाला या हॉस्पिटलबद्दल कशी माहिती मिळाली? मला व्हॉट्सअपवरून माहिती मिळाली. निर्मल सरांचं आम्हाला कळलं की आम्ही इथं आलो आणि माझा आजार आहे मणक्याचा. तुम्हाला काय काय त्रास होतो? मणक्यात म्हणजे पायात मुंगे येतात माझ्या आणि मणक्यात गॅप आहे माझ्या गाजीसाठी. चालताना काही त्रास होतो? चालताना मुंगे येते. पायामध्ये मुंगे येतात? पायामध्ये मुंगे येते. त्रास होतो. तुमचं नाव सांगा. मनीषा ज्योतिराम गोडगे. तुम्हाला हॉस्पिटलबद्दल कशी माहिती मिळाली? आम्हाला फेसबुकवरून माहिती मिळाली. आम्ही निर्मल सरांची गाडी घेतली. त्यांनी सांगितलं की तुमच्या मणक्यात गॅप आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. माझं ऑपरेशन झालं 3 दिवस झाले, एकदम छान झाले, सक्सेस झाले. तुम्हाला ऑपरेशनच्या आधी काय त्रास होत होता? मला ऑपरेशनच्या आधी मुंगे येत होते, पायाला मला चालता येत नव्हतं कसं. आता ऑपरेशन नंतर काय फरक? एकदम छान झाले, मला चालायला यायला लागले. कोल्हापूर, अकलूज, बार्शी बऱ्याच ठिकाणी आम्ही उपचार केले होते. आम्हाला तिथून पुढं उपचार करणं शक्य झालं नाही म्हणून आम्हाला चेतना हॉस्पिटलचा फेसबुकद्वारे ॲड्रेस मिळाला आणि इथं कॉन्टॅक्ट केलं. इथं मुलास घेतला, आम्ही सरांची अपार्टमेंट घेतली. अपार्टमेंट नंतर आमचं सरांसंग बोलणं झालं. सरांनी आम्हाला सल्ला दिला, व्यवस्थित समजून सांगितलं. त्याच्यानंतर आमचं ऑपरेशन झालं सोमवारी 25 तारखेला आणि आज आहे गुरुवार. आम्हाला डिस्चार्ज दिलाय. आम्ही 100% तंदुरुस्त आहे. सरांमधले आम्ही समाधानी आहे. सर हे दैवत आहे. सर, आपल्या हॉस्पिटलबद्दलचा अनुभव शेअर करा आपण थोडाफार. हॉस्पिटल एकदम सुज्ज व्यवस्थित आहे. डॉक्टर चांगले आहेत, स्टाफ चांगला आहे, जेवण चांगलं मिळतं इथं. आणि आम्हाला जे अनुभव आला की दुसऱ्या पेशंटने बी ह्या दवाखान्यात येऊन आपली सर्जरी करून घ्यावी, एवढं चांगला दवाखाना आहे.